आरवी असं राव मारू नको पालीला मारू नमस्कार, मी प्रथमेश नाईक आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं तुम्ही 2 दिवस बघितलं मेहंदीचा कार्यक्रम, साखरपुड्याचा कार्यक्रम, तशीच आमच्या घरात लग्नाची गडबड चालू आहे. 2 दिवस तुम्ही बघितलं आहे मागच्या 2 ब्लॉगमध्ये. बघितले नसतील तर बघून घ्या. आणि आता मी आलोय नवरीला बांगड्या भरायला न्यायला. त्यांच्या घरी आलोय मी इकडे. ते आधी आमच्या इकडे आदल्या दिवशी बांगड्या भरायला न्यायला लागतं सगळ्यांना. त्यासाठी मी इकडे आलो, तिची वाट बघतोय आता. हे बघा, मी रस्त्याला थांबलो तिची वाट बघत. त्यावर अजून 3-4 बायका आहेत. त्यांना सगळ्यांना घेऊन मी शिरोड्याला त्यांच्या गावावरनं बांगड्या भरायला घेऊन जाणार. शिरोडा म्हणजे मी ज्या गावात आहे त्या गावाचं नाव आहे फणसकोल. म्हणजे यांचं गावाचं नाव आहे फणसकोल. इथून शिरोडा जवळजवळ 8-10 किलोमीटर लांब आहे. तिथं त्यांना बांगड्या भरायला घेऊन जाणार आहे. तर हा ब्लॉग बघा तुम्ही. आणि संध्याकाळी ह्याच्यानंतर मी हळदीचा प्रोग्राम पण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहे. तर ते पण तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कोकणात हळदीचा कार्यक्रम कसा केला जातो हे दाखवणार आहे. तर बघा, नक्की मजा येईल. आम्ही काय काय धमाल करतोय सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी. तर शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मी सगळ्यांना बांगड्या भरायला घेऊन आलो शिरोड्याला आत्ता. आता बांगड्या वगैरे भरून झाल्या. मग त्यांनाच घेऊन मी खाली त्यांच्या गावात आलो होतो. मग ते आता सगळे आमंत्रण द्यायला गेलेत हळदीसाठी प्रत्येक घरोघरी. मग मी इकडे थांबलो होतो गाडी लावून पार्क करून इकडे साईडला. इकडचं वातावरण बघा किती चांगलं आहे. ते साईडला गोठा आहे आणि एकदम सुनसान. मग त्यांना घेऊन परत घरी आलो मी. आता परत मी त्यांना सोडून वगैरे घरी आलोय. आता ह्यांना परत मम्मी पप्पांना वगैरे सगळ्यांना घेऊन मी हळदीला जाणार आहे. हे बघा, हळदीला जायची तयारी चालू आहे. हे बघा, मी परत ह्यांना घेऊन चाललोय हळदीला. सोडायचं आणि मारीत फिरायचं काय रात्री नात ना गाजूक ते असं म्हणजे असं वेगळं. तर नानाच सांगतो आम्ही बाबा सांगलो नाही. हात असं धरून देतो मुरडीतच असतात. समजा लगीन केला ऐक ना, तुझ्या बरोबर लगीन झाला त्यांच्या हातात नाही गो बायलांनी सोडलं. तर मग तुझ्या लग्नात बाबा त्यापेक्षा तुझं लग्न असं म्हातारी शिवायला ह्या का. आता आम्ही परत त्यांच्या घरी आलोय. इकडे बघा, मुलं पण खेळत होती आणि इकडे जरा हळदीची तयारी चालू होती. आमच्याकडे आदल्या दिवशी हळद असते. इकडे कसं असतं पुण्यामध्ये वगैरे की एकाच दिवशी सगळं केलं जातं. पण कोकणात सगळीकडे आदल्या दिवशी हळद असते आणि हळदीला खूप मजा येते. तुम्हाला बघा, आता पूर्ण व्लॉग बघा नक्की. हे बघा हळदीचं डेकोरेशन. आणि इकडे बायका सगळ्या जेवण करतायत. एकत्र इतकी जेवण करण्याची मजा असते ना. हे सगळे खोबरं वगैरे कातून वगैरे ते खूप म्हणजे भारी वाटतं बघायला. मग आम्ही खाली चाललो होतो गावात. तेव्हा आम्हाला एक करवंद झाड दिसलं. ते बघून आम्ही थांबलो.
करवंद खाण्यासाठी. खूप दिवसापासून खाल्ली नव्हती करवंद गावाकडे आल्यापासून. हे बघा, जास्त नाही, थोडीशीच आहेत. आणि हा बघा जीव घालायचा करवंदांका. बघा हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात झाली. आता यजमानपद चालू आहे. मी पण आता रेडी झालोय. कितीला पडलं रे? दादा घेऊन गेला. हे बघा, एका साईडला हळदीचा कार्यक्रम चालू आहे आणि परवा दिवशी झालेला मेहंदीचा कार्यक्रम यांचा आत्ता चालू आहे. बघा, हिचं नाव शोधता आत्ता काढलेल्या मेहंदीवर. हे बघा किती भारी वाटते हे बघायला. हे ना खरं तर ना पारंपरिक कोकणी हळदीचा कार्यक्रम आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. मारू नको फोटो काढ. माझा फोटो काढ. रे बाबा फक्त एकानेच बोला. मीच बोलतो. गणपती बाप्पा एक मला टेस्ट घेऊन एकदाच भेटणार तुला. थांबा जरा. फोटो घेणार नाही कोणता तोंड टाकायचं का आज वळले आमच्या आज वळले काळा गाडी नका करू. कोणच्या आज वळले
आता 3 म्हटलं 3, 2, सांग ना आपल्याला फोटो चांगला हवाय ना. व्हायचा मा 3, 2, 1 गो. त्या दिवस जोडा लाय आपल्याला तात्पुरता काय तू करे कोणची कोणाची कोणाची आणि त्यांनी बघलेली आपली होय कॉलेजात उगाच ए त्यापेक्षा ए धीरू हा ह्याची ह्याचीच मिळून तुका घे ए बंटी असा मा बंटी आला कळे जा बोल रे ए आजचा मा आजचा मा होया आजचा मा नाही आणि आज काकांची आणि आत्याची अॅनिव्हर्सरी पण होती त्यासाठी केक आणलाय ते सेलिब्रेट करणार आहे आता आम्ही टीम राईडचा कधी काढणार फोटो दिवस आहे गाईचा सारा दिवस आहे गाईचा वाढदिवस आहे आज लग्नाचा खाली बा दिवस आहे आज लग्नाचा सारा दिवस आहे गाईचा सारा दिवस आहे गाईचा वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे आजच्या लग्नाचा वाढदिवस आहे आजच्या लग्नाचा आता हळदीचा कार्यक्रम आटपला आता आम्ही घरी आलोय आता भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये
तोपर्यंत गुड नाईट.